धुळे आगारातर्फे 10 शिवाई ई बस प्रवाशांच्या सेवेत दाखल, आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन। नाले सफाई अंदाजपत्रकात तब्बल 40% वाढ, टेंडर प्रक्रियेची उबाटा सेनेतर्फे चौकशीची मागणी। मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेबाबत संशय व्यक्त, संविधान संरक्षण समितीने प्रशासनाला दिलं निवेदन। आणि वडू खुर्द येथे त्रिशरण बुद्धविहारात 5 दिवसीय निवासी बाल श्रामणेर संस्कार शिबिर उत्साहात संपन्न। जगभरात इंधन पुरवठ्याचं संकट निर्माण झालेलं असताना राज्य शासनातर्फे सार्वजनिक वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच आगारांना शिवाई ई बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत। यामध्ये धुळे आगाराला देखील 10 ई बस प्राप्त झाल्या आहेत। या बस सेवेचं उद्घाटन झालं असून या पर्यावरणपूरक ई बस सेवेमुळे इंधन बचतीला चालना मिळेल, असं प्रतिपादन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी केलं। राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगाराला 10 ई बस प्राप्त झाल्या असून या बस सेवेचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे, विभागीय वाहतूक अधिकारी उमेश बिरारी, आगार व्यवस्थापक पंकज देवरे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक हर्षल पाटील, आस्थापना पर्यवेक्षक समाधान खांडेकर, विभागीय वाहतूक अधीक्षक संजय अवस्थी, कनिष्ठ आगार व्यवस्थापक मनोज पवार, वाहतूक निरीक्षक संतोष काळे, मनोज पाटील यांच्यासह महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल 8 चार्जिंग स्टेशनही त्या ठिकाणी झालेले आहेत आणि 10 बसेस या आपल्या या शहरात दाखल झालेल्या आहेत आणि 300 किलोमीटरची रेंज साधारणतः एका बसची आहे। तर पहिल्या टप्प्यात आज 3 बस यांच्या एस टी महामंडळाच्या वतीने या ठिकाणी सोडण्यात आलेल्या आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालं आणि याच्यामुळे जो संकट या देशावर आहे डिझेल, पेट्रोल, गॅस, इंधन वगैरे गोष्टींचा, त्याचाही जो तुटवता आहे त्याच्यामुळं ई बस सेवेमुळं आम जनतेला हेच डिझेल त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यामुळं सर्वांचं एक चांगलं काम या ठिकाणी आहे। बस बघा अतिशय सुंदर आहे, एसी पॉवरफुल आहे, लाईट आहे असं। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे महापालिकेतील नाले सफाई कामाच्या अंदाजपत्रकात मोठी वाढ करून टेंडर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप शिवसेना उभाटा पक्षाने केला असून या प्रकरणाची विशेष लेखापरीक्षणासह उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शहरातील 7 मुख्य व 12 लहान नाल्यांची एकूण लांबी 49 किलोमीटर असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नालेसफाईचं काम अत्यल्प प्रमाणात होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे। पावसाळा तोंडावर असताना केवळ नावापुरती नालेसफाई सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची अँटी करप्शन विभाग किंवा व्हिजिलन्समार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही बिल अदा करू नये, अशी मागणी करण्यात आली। निवेदन देतेवेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, निंबा मराठे, प्रशांत ठाकूर, नरेंद्र परदेशी, डॉक्टर अनिल पाटील, पंकज भारसकर, शिवाजी शिरसाळे, आनंद जावडेकर, मुन्ना पठाण, कपिल लिंगायत, दिनेश पाटील, इश्तियाक अन्सारी, राहुल दोडे, योगेश पाटील, तेजस सपकाळ हे उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरातल्या नालेसफाईच्या संदर्भामध्ये थातुरमातुर काम सुरू करण्यात आलेलं आहे। जवळपास पहिली जी निविदा होती ती 55 लाखाची काढण्यात आली, ती निविदा कॅन्सल करून त्या ठिकाणी तब्बल 400 पट वाढ करून 2.5 कोटीची निविदा काढण्यात आली। अद्यापही धुळे शहरामधल्या नाल्यांची साफसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याचं आमच्या लक्षात आल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना नालेसफाईच्या बाबतीतली सत्यता त्या ठिकाणी सांगितली। धुळे शहरामध्ये एकूण 7 मोठे आणि 12 छोटे नाले त्या ठिकाणी आहेत। जवळपास 50 किलोमीटरचा परिघ पावसाळा सुरू होण्याच्या आतमध्ये आपल्याला धुळे महानगरपालिकेला साफ करायचं असताना फक्त मशीन लावून काही ठराविक जे ब्लॅक स्पॉट आहे त्या ब्लॅक स्पॉटला मशीन उतरून ते काम सुरू आहे। मुळातच हा जो ठेका वाढीव पद्धतीने देण्यात आलेला आहे तो ठेका एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने घेतलेला आहे, पण तो ठेका प्रत्यक्षामध्ये या धुळे महानगरपालिकेचे 4 नगरसेवक त्या ठिकाणी चालवत आहेत।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सातत्याने भ्रष्टाचारावरती या ठिकाणी आरोप केले जात आहेत। या ठिकाणी जर खरोखरच जर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी धुळे शहरातली नालेसफाई जर करायची असेल तर त्या भागातील नगरसेवकाने त्या नाल्यांच्या स्पॉटवरती जाऊन ती करून घेणे गरजेचे आहे। पण तसे आपल्याला होताना दिसत नाही, कारण की पहिला पाऊस आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी वाढतो आणि धुळेची नैसर्गिक रचना आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला या सगळ्या नाल्यांना नैसर्गिक उतार असल्यामुळे पाण्याच्या फोर्सने ती घाण त्या ठिकाणी वाहून जाते। म्हणजे 10 दिवस शिल्लक असताना, पावसाळ्याला 10 दिवस शिल्लक असताना त्या ठिकाणी थातूरमातूर सफाई करायची आणि पावसाळा आल्यानंतर पहिल्या पावसामध्ये नाले साफ होऊन जातात आणि डायरेक्टली 2.5 कोटीचं बिल काढायचं। अशा प्रकारे ही भ्रष्टाचाराची पूर्णपणे पॉलिसी आहे। अशा पद्धतीने पैसे उकळण्याचं काम या धुळे महानगरपालिकेने चालू आहे। एकीकडे त्या ठिकाणी आमच्यावरती आरोप केला जातो की आम्ही चुकीचे या कामांच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवतो आणि चुकीचा नॅरेटिव्ह पसरतो, पण मुळात हा जो नॅरेटिव्ह या ठिकाणी ज्या पद्धतीने कामकाज या ठिकाणी सत्ताधारी करतायत तेच मुळात या ठिकाणी चुकीचं आहे आणि फक्त पैसे खाऊन या धुळे महानगरपालिकेला खड्ड्यात घालण्याचं काम या ठिकाणी सर्वजण करतायत। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेमध्ये काही खासगी व्यक्ती व सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांकडून नियमबाह्य पद्धतीनं माहिती संकलन होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करीत संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे। निवेदन सादर करताना संविधान संरक्षण समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे, प्राध्यापक बाबा हातेकर, कॉम्रेड LR राव, PT बेडसे, BT अहिरे, काशीनाथ शिंदे, AK भगत, मोहम्मद जैद, दीपकुमार साळवे, विजय नेरकर, बबन वानखेडे, कॉम्रेड वसंत पाटील, GD जाधव, पंजाबराव देशमुख, मनोहर मोहिते, मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर, किशोर शेजवळ, श्रीकृष्ण बेडसे, हर्षबोध मोरे, RG महिरे, नाझनीन शेख, पोपटराव चौधरी, कॉम्रेड आसिफ शेख हे उपस्थित होते। मतदार नोंदणीचं कार्य केवळ शासन नियुक्त अधिकारी BLO कर्मचाऱ्यांमार्फतच करण्यात यावं। संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष घरभेटीद्वारे 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करावीत व मृत मतदारांची नावे वगळावीत अशी मागणी करण्यात आली आहे। स्थलांतरित मतदारांच्या बाबतीत नवीन पत्त्यावर वास्तव्यास गेलेल्या कुटुंबातील महिला व पुरुषांची नावे नव्या पत्त्यावर कायम करण्यात यावीत, तसेच जुन्या पत्त्यावरील मतदार यादीतून नावे कमी करण्यात यावीत अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। सध्या SRIच्या नावे विशेष मतदार पुनर्निरीक्षणची प्रक्रिया चालू आहे। या प्रक्रियेच्या नावाने सत्ताधारी पक्षाचे, राजकीय पक्षाचे काही खाजगी कार्यकर्ते आम्ही SRIसाठी नियुक्त आहेत, आम्ही आलेलो आहेत असे त्यांचं स्वतःची एक लेटर पॅड वापरून त्याच्यावर जात आणि धर्माचा रकाना आखून आणि ती घरोघरी जाऊन ते माहिती गोळा करतायत। त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला कोणी नियुक्त केलेलं आहे, तर आम्हाला म्हणजे शासनाने नियुक्त केलं असं सांगतात। ओळखपत्र मागितलं तर निघून जातात आणि आम्हाला BLOनी सांगितलेलं, BLO आमच्या कार्यालयात बसलेले आहेत। म्हणजे त्यांना विचारलं तर BLO तुमच्या कार्यालयात कसे काय बसले ते सांगतात, ते आम्हाला याद्या मॅच करण्यात सांगितले। म्हणजे या मॅच आणि मिसमॅचमध्ये सत्ताधारी पक्षाने काय चालवलेलं आहे की SRIच्या नावे कुणालाही पाठवून कुणाचं मत वगळायचं आणि कुणाचं ठेवायचं, हा एक विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना वगळायचं आणि बाकीच्यांना समाविष्ट करायची ही जी प्रक्रिया चाललेली हे निव्वळ बेकायदेशीर संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात चाललेली आहे। त्या संदर्भात अशा खाजगी व्यक्तींना बंधन करावं, अटकाव करावा आणि ज्यांचे स्थलांतरित झालेले त्या लोकांचे नावं कायमच्या त्या स्थलांतरित पत्त्यावर समाविष्ट करावेत। त्यानंतर 18 वर्षाचे वरील व्यक्ती यांचे नावं समाविष्ट करून मयतांचे नावं कमी करावेत। तसेच भारतामध्ये जे घुसखोरीच्या नावाने SRI काढलेले आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली की SRI करणे आयोगाचा अधिकार आहे, मग घुसखोर जर भारतामध्ये हे तर सत्ता यांच्या हातात असताना घुसखोरांना तपास करा, यांची सखोल चौकशी करा आणि यांचे नावं घुसखोरांचे वेबसाईटवर जाहीर करावेत। यासाठी आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य मंत्रालय मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी धुळे शहराचे पुरोगामी विचार मंच, संविधान समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा
तसेच वेलफेअर पार्टी असे मिळून आम्ही अनेक सामाजिक संघटनेचे लोक माननीय कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होतो. कलेक्टर मॅडम उपस्थित नसल्याने माननीय अप्पर यांना दिलेलं आहे आणि आज गुरुवारची सुट्टी होती, उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे, म्हणून या कार्यालयामध्ये अप्पर अधिकारी वगळता 8 प्रांतपैकी एकही जनतेच्या समस्यासाठी अधिकाऱ्यांना इथं नेमलेलं असतं. जनतेचा पगार घेतला जातो, पण एक अधिकारी जर या त्या ठिकाणी कार्यालयात नसले तर इतर अधिकारी कसे काय जातात. तर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या संदर्भात 7 प्रांतांना यांचा जाब विचारला पाहिजे आणि कोणत्या सरकारी कामाला हे बाहेर गेलेले आहेत ते सुद्धा चौकशी केली पाहिजे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा व हवेली तालुका पूर्व अंतर्गत विजय रणस्तंभ पेरणे फाटा वार्ड शाखेच्या वतीनं वडू खुर्द येथील त्रिशरण बुद्ध विहार काकडे वस्ती येथे आयोजित करण्यात आलेलं 5 दिवसीय निवासी बाल श्रामणेर संस्कार शिबिर अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झालं. दिनांक 24 मे रोजी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं, तर 28 मे रोजी शिबिराचा समारोप व दीक्षांत सोहळा पार पडला. शिबिराचं उद्घाटन पुणे जिल्हा पूर्वचे अध्यक्ष BT घाटे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचं अध्यक्षपद भारतीय बौद्ध महासभा शाखा पेरणे फाटाचे अध्यक्ष कोमलदास वासनिक यांनी भूषविलं. याप्रसंगी स्वागत अध्यक्ष म्हणून सीताराम काकडे, निलेश काकडे उपस्थित होते. शिबिरात मुख्यत्वे भदंत डॉक्टर सुमेध बोधी राष्ट्रीय महासचिव भिक्खू चैत्यभूमी दादर मुंबई आणि भदंत डॉक्टर नागघोष महाथेरो यांच्या पावन सान्निध्यात व मार्गदर्शनाखाली बालकांना प्रवज्याविधी श्रामणेर दीक्षा प्रदान करण्यात आली. 5 दिवसांच्या या निवासी शिबिरामध्ये एकूण 16 बालकांनी सांसारिक जीवनाचा त्याग करीत बौद्ध धम्माचे संस्कार आत्मसात केले. धम्मदीक्षेनंतर या बालकांना नवीन धम्म नावे देण्यात आली. शशांक इंगळे बनते कौंडिन्य, हार्दिक इंगळे बनते वप्प, अंकित झांबरे बनते अनिरुद्ध, सिद्धांत झांबरे बनते महानाम, श्रेयश गुंजाळ बनते सोपाक, यश गुंजाळ बनते यश, सिद्धार्थ वाघ बनते राहुल, प्रवीण वाघ बनते जीवक, यशपाल कांबळे बनते आनंद, सम्यक नाईक बनते संबोधी, साहिल सुरवसे बनते सारीपुत्त, रोहन मगरे बनते रोहन, संबोध नंदागौरी बनते धम्मरक्षित, सोहम सुरवसे बनते बुद्धरत्न, स्पर्श सोनवणे बनते संघरक्षित, राजवीर वाघमारे बनते धम्मप्रिय यांचा या दीक्षार्थींमध्ये समावेश होता. विजय गायकवाड, सुनील अवचार यांनी यासाठी विशेष योगदान दिलं. शिबिराचं प्रास्ताविक बालसंस्कार उपाध्यक्ष दिनेश भोंगाळे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरचिटणीस सुजित खडसे यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष जीवन लांजेवार यांनी मानले. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष प्रवीण वाघ, संरक्षण उपाध्यक्ष रवी तायडे, महिला उपाध्यक्ष उषा बनसोडे, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट जयपाल गायकवाड, हिशोब तपासनीस शुभम जामनिक, केंद्रीय शिक्षक अमोल भडांगे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे संतोष आरवडे, रवींद्र कदम, अशोक शिंदे, वामन वाघमारे, संघटक काकासाहेब वाळवे, तजोज तावडे, राजेंद्र जावळे, सिद्धार्थ खोब्रागडे, प्रशांत दुबे, भगवान लोंढे, राहुल कांबळे, शैलेंद्र लोखंडे, विलास पाटील, अतुल कसबे, प्रशांत गवई, सुनील साळवे, संभाजी बनसोडे, प्रल्हाद शरणागत, अंकुश मेश्राम, माने आप्पा व स्थानिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.